नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। अगोदर अभिवादन करतो। या निषेध धरणे आंदोलनात उपस्थित असलेले भीमरावजी हत्ती आंबिरे, सिद्धार्थजी हत्ती आंबिरे, रवी सोनकांबळे, दादासाहेब शेळके, राहुल प्रधान, मौलाना रफीउद्दीन, कादर भाई, मिठू भाई, भीम आर्मीचे नेते अशोक कांबळे, पुण्याहून आलेले आंबेडकरी चळवळीचे नेते व विविध ठिकाणाहून आलेले चळवळीचे नेते आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, बांधवांनो, 79 वर्षापूर्वी 79 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनवलं होतं, त्यावेळेस बाबासाहेबांनी भाषण करते वेळेस ती भीती बोलून दाखवली की एवढं चांगलं संविधान मी तुमच्यासाठी बनवलं आहे। या देशातल्या तळागाळातल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी हे संविधान बनवलं आहे आणि हे संविधान जर भांडवलदाराच्या हातात गेलं तर तुम्हाला गुलामीत मारावं लागेल आणि ती भीती खरी ठरलेली आहे। आज गौतम अदानी, अनिल अंबानी, मुकेश अंबानी भांडवलदाराच्या हातात संविधान गेलेलं आहे आणि त्यामुळं आज आमच्या समाजावर अन्याय अत्याचाराचं सत्र चालू आहे। भारत आजही महासत्ता होऊ शकला नाही। एका कवीनं म्हटलं आहे 1947 में आई लोकशाही दुल्हन बनकर, मगर ये दुल्हन बनी कैसे? मेरा भीम दूल्हा न होता तो ये शादी न होती। मेरा भीम, हिंदुस्तान वाले मेरे भीम का मानते तो ये बर्बादी न होती। बाबासाहेबांच्या संविधानाला जातीयवाद्यांच्या हातात संविधान गेलेलं आहे आणि त्यामुळं आपल्याला फार मोठी लढाई करायची आहे बांधवांनी। बाबासाहेबांच्या संविधानाला सुरक्षित ठेवण्याचं काम आमच्या संविधान प्रेमी जनतेला करायचं आहे। संविधानाच्या आज 75 वर्ष झाले संविधानाचा अमृत महोत्सव चालू आहे। आम्ही गावागावामध्ये हर घर संविधान वाटप केलेलं आहे आणि घराघरात संविधान पोहोचवण्याची आमची योजना आहे आणि या संविधानाच्या अमृत महोत्सवामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या शिल्पाची विटंबना केली जाते। विटंबना केली जाते आणि मीटिंग मध्ये ठरल्याप्रमाणे शांततेचं आवाहन आम्ही केलं। शांततेने आमच्या महिला, लहान लेकरासहित अरे हजारो माणसं रस्त्यावर आले। परभणीचे लोक म्हणले 40 वर्षात असं आंदोलन पाहिलं नाही। अरे लहान लेकर, बाया, त्यांच्या घरची मंडळी
एकही घराला घरी नव्हता, सगळ्या घराला कुलूप लावून बाहेर होते सगळे. आणि आम्ही बाबासाहेबाच्या संविधानाला मानणारे लोक आहोत, आम्ही हिंसा करणारे लोक नाहीत. संविधानाने आम्हाला शपथ दिलेली आहे आणि संविधानिक मार्गाने आम्ही आंदोलन केलं. ज्याला कोणा काय काय केलं ते तुम्ही तपासा, तुमच्याकडे सीसीटीव्ही आहे सगळं आहे. आणि कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये आमच्या महिलेला मारहाण, लहान लेकराला मारहाण, आमच्या तरुणाला मारहाण, आमच्या लखन जामकर कार्यकर्त्याला मारहाण, हजारो कार्यकर्त्याला मारहाण झाली. बांधवांनो, आज दवाखान्यामध्ये फ्रॅक्चर झालेले आहे. आणि या आंदोलनात सोमनाथ सूर्यवंशी होता. सोमनाथ सूर्यवंशी या आंदोलनात होता. LLBचा कार्यकारी LLBचा विद्यार्थी होता. त्याला पोलिसांनी हॉटेलहून आणलं आणि त्याला 2 दिवस पोलीस कस्टडीमध्ये बेदम मारलं. बेदम मारल्यानंतर काल आम्हाला पोलीस म्हणले की हार्ट अटॅक न मेला. आम्ही म्हणलं तुम्ही काय डॉक्टर आहे का? त्याचं PM झालं नाही ना, आधीच सांगायला हार्ट अटॅक न मेला. त्यांची इच्छा होती नांदेडला जाऊन बॉडीचा पोस्टमॉर्टम करायचे. आम्ही सगळ्यांनी हट्ट धरला, कलेक्टरकडे गेलो आणि कोणत्याही परिस्थितीत नांदेडला या पोस्टमॉर्टम होणार नाही. कारण नांदेडला या मराठवाड्याचा DIG उमोप राहतो, अशोक चव्हाण राहतो आणि सगळं प्रकरण दाबण्याच्या मार्गावर होतं. बांधवांनो, आम्ही विनंती केली आणि फॉरेन्सिक लॅब औरंगाबादला आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पोस्टमॉर्टम हे औरंगाबादला झालं पाहिजे. आणि औरंगाबादला घाटी हॉस्पिटलमध्ये सकाळी पोस्टमॉर्टम झालं आणि त्या सूर्यवंशीच्या अंगावर सगळ्या जखमा त्या ठिकाणी दिसल्या. आणि जखमेमध्ये सगळ्यांनी सिद्ध झालंय. आता तरी त्या पोलिसावर गुन्हा दाखल होणार आहे की नाही? अरे त्याला जिवंत मारलं तुम्ही, 302 दाखल होणार आहे की नाही? हे प्रकरण आता परभणी पुरतं राहिलं नाही, संपूर्ण महाराष्ट्र बंद केलेले आहेत. चंद्रशेखर आझाद भीम आर्मीचे नेते आज दिल्लीत आंदोलन करत आहेत. वर्षाताई गायकवाडनं दिल्लीत आंदोलन केला. नितीन राऊतनं स्थगन प्रस्ताव मांडला, उद्या चर्चेला येणार आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आंबेडकरी जनतेचं आणि संविधान प्रेमी जनतेचं आंदोलन सुरू झालेलं आहे. आणि जे कोणी हरामखोर आहेत त्यांना निलंबित करून त्यांच्यावर 302 दाखल करा, ही आमची मागणी आहे. बांधवांनो, आम्ही संविधानिक मार्गाने चालणारे लोक आहोत. मागे व्यापाऱ्याचा मोर्चा निघाला आणि त्या मोर्चामध्ये एका नेत्याने शांतता कमिटीच्या बैठकीत गराळ ओकली. आम्हाला पिस्तूल द्या, पिस्तूलचा लायसन द्या, आम्ही यांचा कसा बदला घेतो बघा. अरे भाडखाऊचे म्हणलं, जनावर कापायचे कसे आम्हाला माहित. बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं, मेलेलं जनावर खाऊ नका, जिवंत जनावर कापून खा. आणि आम्ही जिवंत जनावर कापून खातो. अरे जनावर कापण्याच्या सुऱ्या आमच्याकडे आहेत. अरे भाडखाऊच्या तू काय सांगतो आम्हाला? अरे एक आंबेडकरी तरुण हा 100 जणांचा मुकाबला करणार आहे आणि दाखवून दिला. 500 महारांनी 30,000 पेशव्याचा मुकाबला केला. भीमा कोरेगावचा इतिहास सगळ्या जगाने मान्य केलेला आहे आणि त्या 500 महाराचे आम्ही औलाद बांधू आलो. आम्ही कोणाला भीत नाही.
बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की 100 वर्ष शैवून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघाची औलाद म्हणून मरा. वाघासारखं जगा आणि वाघासारखं मरा, हे बाबासाहेबांनी सांगितलं. बांधवानं स्वाभिमानानं जगा, कोणाची चापलुसी करू नका, कोणाचे आडपिले धरू नका, कोणाच्या माग पळू नका. आम्ही काही बोलायला गेलो की हळूचकून जाते माय झाले, कोणातरी PSIला भेटते, अरे साहेब आम्ही तुमच्या सोबत आहे, आमची सगळी बातमी तिकडे लिखित करायची. आणि ही भडवेगिरी बंद झाली पाहिजे. अरे कशाला लाचारी करता? अरे नेते काय करायला पोलिसाला माहित कसं होत आहे? आमचेच काही मारवाप येतात काय बोलत? हे असं ते तसं ते तसं. अरे तरुणांनो, नेता पाहिजे. नेता जर नसला ना तर तुम्हाला कुठं मारतील पोलिसांनी, माहिती आहे? काल आम्हाला सूर्यवंशी वारल्यानंतर आम्ही SP ला सांगितलं आमच्या जेलमध्ये जे पोरं गेलेले आहेत ते सुरक्षित आहेत की नाही, आम्हाला जेलमध्ये जाऊन बघायचं. SP साहेब, कलेक्टर साहेब, आम्ही सगळे जेलमध्ये गेलो. त्या जेलमध्ये सगळ्या पोरांना भेटलो आम्ही आणि त्यांना विचारलं काय अडचण, ते म्हणजे नाही साहेब. कोणी मारलं मधात? नाही साहेब. जेवण मिळतंय? हो साहेब. काही घाबरू नका, सगळी आंबेडकरी जनता तुमच्या पाठीशी आहे, 50 वकील तुमच्यासाठी काम करत आहे. दिन मिळालं त्याला. आणि तुम्ही काय चोऱ्या केल्या काय? कडाके टाकले? अरे आंदोलन केलं आणि तेही बाबासाहेबांच्या संविधानासाठी आंदोलन केलं नाही. आज महाराष्ट्रामध्ये मर्दाची परभणी म्हणून तुमची नोंद झालेली आहे. सगळे मर्द राहतात आणि मर्दाचं मी तर म्हणायलो ना, 40 वर्षात लोक मी नाही हिंदू समाजाचे म्हणले. 40 वर्षात आम्ही आंदोलन पाहिलं नाही. पोलीस पुढे पळालेत आणि महिला मागे पळालेत. महिलेच्या हातात दंडुके, पोलीस पुढे पळालेत. म्हणजे काय दोष असेल त्या महिलेमध्ये? अरे माझ्या बापाच्या संविधानाला हात लावतो भाड्या. आणि अशा पद्धतीने आमच्या महिला झाशीच्या राणी होत्या, आमच्या भयानक महिला होत्या. आणि आमच्या महिलांना कोणाची हिंमत आहे का एवढं आंदोलन करायचे? आणि महिला पुढे होत्या, महिलांनी केलं. पण काही तरुण ते बांधर टोप्या घालून आले, कुठून आणल्या काय माहिती, आणि बांधर टोप्या आणून त्यांनी हिंसक वळण लावलं. आम्ही हिंसेच्या विरोधात आहोत, आम्ही हिंसा करत नाहीत. आजही काही बारोळे आम्हाला म्हणले पोलीसवाले की धरणे आंदोलन कशाला केलं? झालं का? नाही म्हणजे लोक तुमचे काही करतात. म्हणलं काही म्हणजे काय, पागल झाले काय? हा, ते तुम्ही एक मनोरुग्ण ठरवला पागल. कसे पागल आमचे लोक झाले ते काहीच करणार नाही. अरे आमच्या लोक नाही म्हणजे धरणे आंदोलन त्याच्यामध्ये गडबड होईल. अरे म्हणले बाबासाहेबांचे लेकरात, बाबासाहेबांच्या संविधानावर हात ठेवून शपथ घेऊन काम करणारी माणसं आहेत. आमच्या आंदोलनात एक सुद्धा भीमसैनिक बाजूला जाणार नाही, काही कृत्य करणार नाही. आणि ते त्यांनी सांगितलं. आणि असं काही सांगू नका म्हणलं आम्हाला, आमचं आंदोलन होणार, परवानगी मिळू की न मिळू आमचं ठरलेलं आहे. तसं काही नाही. आणि बांधवांनो, कोम्बिंग ऑपरेशनच्या विरोधात तुम्ही पाहिला असेल, सगळ्यांनी व्हिडिओ पाहिला आमचा, कोणी पाहिला नसेल सगळ्यांनी पाहिलेला. आणि आक्रमकपणे आम्ही मांडलं आणि सांगितलं की कोम्बिंग ऑपरेशन बंद करा. कोम्बिंग ऑपरेशन जसं दरोडेखोराला पकडायचं करा. आणि आमची माय माऊली आहेत, रोज मजुरी करणारे लोक आहेत, यांच्या विरोधात कोम्बिंग, घरात घुसून कोम्बिंग बंद करा. नाही तर आमचे लोक जर सरकले तर अवघड होऊन जाईल इथं. त्यामुळे त्यांनी बंद केलं. बांधवांनो, कलेक्टर साहेबांनी चांगली भूमिका घेतली. त्यांनी या ठिकाणी आदेश दिले. आमचं म्हणणं सगळं पोलीस खातं फालतू आहे असं नाही. काही पोलीस खात्यामध्ये बरेचसे लोक चांगले आहेत, परंतु जे कोणी बदमाश आहेत, ज्यांनी या
परभणीचं नाव खराब केला, ज्यांनी आंबेडकरी जनतेवर अन्याय करायचं काम केलं, अशा अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा ही मागणी जर आम्ही करत असो तर गैर काय. आणि आंदोलन थांबणार नाही. आता जसा भीमरावजीने सांगितलं, आमचा मंडपचं अधिवेशन झाल्यावरच खाली पडणार आहे. अधिवेशन चालू झालेले आजपासून आणि 6 दिवस आपलं हे आंदोलन चालणार आहे. वेगवेगळ्या नगरातून आमच्या महिलांना सगळ्यांना आम्ही सांगणार आहोत की इथं रोज 100-500 लोक बसले पाहिजे, इथं रोज निषेधाच्या घोषणा दिल्या पाहिजे. जोपर्यंत खुनाचा जो गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन थांबणार नाही. आणि बांधवांनो, या आंदोलनात सगळ्या आंबेडकरी समाजाच्या वतीने 19 डिसेंबरला चंद्रशेखर आझाद रावण खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज 28 डिसेंबरला चंद्रशेखर आझाद रावण यांच्या प्रमुख उपस्थितीत 28 डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर फार मोठी निषेध सभा होणार आहे. आणि या निषेध सभेचं मला निमंत्रण द्यायला कार्यकर्ते मुंबईहून या ठिकाणी आलेले आहेत. प्रदेश अध्यक्ष अशोक कांबळे या ठिकाणी आले, माझ्या घरी आले आणि तुमचा व्हिडिओ पाहिला म्हणले साहेब, आणि तुम्ही फार आवश्यक आहे, तुम्ही आम्हाला पाहिजेत आणि तुम्ही या सभेला आलं पाहिजे. मी त्यांना सांगितलं चंद्रशेखर आझाद रावण हे सुद्धा संविधानाची लढाई लढत आहे आणि मी निश्चितपणे मुंबईला येणार. त्यामुळे मी आपल्याला सांगितलं की पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण देशात हे आंदोलन जाणार आहे आणि जे कोणी साले छोटकार पोलीस ऑफिसर आहेत त्याला इथून हाकला. आता मला काही जण म्हटले की डेड बॉडी यायला लागली इथं आणि जोपर्यंत कुणाचा गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत डेड बॉडी हलवणार नाही, असं काही लोकांचं म्हणणं होतं. परंतु आम्ही बाबासाहेबांचे लेकर आहोत, आम्ही हे डेड बॉडीवर राजकारण करणारे नाही, आम्ही प्रेत यात्रेवर राजकारण करणारे लोक नाहीत. कलेक्टर साहेब, SP साहेब, अरे आम्ही खरंच डेड बॉडी जर थांबवले तर लाखो लोकांचा उद्रेक होऊ शकतो या ठिकाणी. परंतु आम्हाला करायचं नाही. परंतु ज्या कोणावर आरोप आहेत ते सगळे त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा ही विनंती आम्ही तुम्हाला करायला लागलो साहेब.